सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्ञान, तप, सेवा ही मूल्ये अंगीकारून आपल्या मितभाषी स्वभाव पण अनेक व्यक्तींच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे, आपल्या कार्यकुशल व्यक्तिमत्वाने अनेक आदर्श विद्यार्थी घडवणारे, कोणतेही पद, प्रतिष्ठा यांच्या मागे न लागता आपली नोकरी हीच सेवा मानून निरंतर ज्ञानदानाचे काम करणारे सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री चंद्रकांत हनुमंत सुतार यांच्या जीवनकार्याविषयीचा हा मागोवा. सरांचा जन्म सज्जनगडाच्या कुशीत वसलेल्या सुतारवाडी परळी या ठिकाणी दिनांक 1/5/1966 रोजी आई सौ सुगंधा व वडील हनुमंत यांच्या पोटी झाला. 3 मावश्या, 1 मामा, आजी आजोबा असा आजोळचा मायाळू गोतावळा. नातू म्हणजे दुधावरची साय याच भावनेने आजी आजोबा यांनी आपल्या प्रेमळ सहवासात सरांना वाढवले. मामा मामींचे तर हे गळ्यातले ताईत. यानंतर शिक्षणाचा श्रीगणेशा श्री पाटेश्वराच्या कृपाशीर्वादाने पावन झालेल्या देगाव या गावी झाला. देगावमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीत 3 चुलते, आत्या, आजी आजोबा यांच्या सहवासात बालपण आनंदात गेले. शाळा आणि सुट्टीच्या दिवशी गुरे चारणे हा त्यांचा दिनक्रम. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव या ठिकाणी माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. 1982ला 69% गुण घेऊन 10वी उत्तीर्ण झाले. काही काळाने एकत्रित कुटुंब कामानिमित्ताने विभक्त झाले. एक चुलते शेती, दुसरे चुलते ITI होऊन कंपनीत कामाला, तर धाकटे चुलते मुंबईला पोलीस व सरांचे वडील आपला परंपरागत सुतार व्यवसाय करू लागले. घरची परिस्थिती जरा बेताचीच झाली. कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण काहीतरी हातभार लावला पाहिजे या प्रेरणेने सरांनी पुढचे शिक्षण घेण्यासाठी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य कॉलेज सातारा येथे 11वीला प्रवेश घेतला. पण फक्त 6 ते 7 महिने कॉलेज केले. जास्त वेळ न दवडता घरची परिस्थिती लवकर सुधारावी म्हणून अर्धवट शिक्षण सोडून ITI टर्नरचा कोर्स केला व सन 1983 ते 1985 या कालावधीत MIDC मध्ये कामास सुरुवात केली. 12-12 तास काम करायचे. 25 रुपये रोज मिळायचा. पैशापेक्षा घरच्यांसाठी थोडाफार आर्थिक बोजा उचलतोय हे समाधान फार वेगळं होतं. दरम्यानच्या काळात बहिणीचे लग्न झाले. बहिणीचे मालक उपशिक्षक. त्यांच्या सांगण्यावरून DEDचा फॉर्म भरला. आई वडिलांच्या आशीर्वादाने DEDला प्रवेश मिळाला. क्रांती स्मृती अध्यापक विद्यालय सातारा येथे सन 1987 ते 89 या कालावधीत DED पूर्ण केले. पण नोकरी लवकर न मिळाल्यामुळे MIDCत काम सुरू केले. सन 1991ला हंगामी शिक्षक म्हणून पाल, पेंबर, तालुका कराड येथे श्री खंडोबाच्या साक्षीने आदरणीय सुतार सरांच्या ज्ञानदानाच्या सेवेचा प्रारंभ झाला. या काळात लग्नाच्याही हालचाली सुरू होत्या आणि तो शुभमुहूर्त म्हणजे 14 जुलै 1991. सौ उषाताई चंद्रकांत सुतार यांचं सरांच्या जीवनात आगमन झालं आणि आयुष्यातील नवीन आनंददायी पर्वाला सुरुवात झाली. उषाताई म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं मूर्तिमंत उदाहरण. स्पष्ट वक्तेपणा, प्रामाणिकपणा हे त्यांचे गुण. आयुष्यात कितीही संकटे येऊ देत, पतीच्या आधी त्या संकटांशी सामना करणार. एक परखड, स्पष्ट व्यक्तिमत्व, तितकंच प्रेमळ, प्रत्येक नात्याचा खोलवर विचार करणाऱ्या, काटकसरीने संसार चालवणाऱ्या आणि आतापर्यंत सरांना खंबीर साथ देणाऱ्या उषाताई सरांच्या आयुष्यात आल्या आणि सरांच्या आयुष्याला एक स्थिरता प्राप्त झाली. मॅडम सरांच्या आयुष्यात आल्या आणि 10/8/92ला जिल्हा परिषद शाळा वाठारगाव, तालुका कोरेगाव इथे सर रुजू झाले. याच दरम्यान एक गोड घटना घडली. 20 मार्च 1993ला
त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि सुखी संसारात दुधात साखर पडल्याप्रमाणे गोडवा आला. यानंतर सन 10/8/92 ते 19/11/94 मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणातून फलटण येथे सर हजर झाले. ती शाळा म्हणजे ढवळगाव. सुतार मॅडम भाडळी येथे कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांना दुसरी मोठी शाळा मिळाली ती म्हणजे राजाळे. ही शाळा 2 शिफ्टमध्ये होती. या ठिकाणी पगार वाटपाचे जबाबदारीचे काम करण्याची संधी त्यांना मिळाली, ती त्यांनी लीलया पूर्ण केली. त्यानंतर 12/7/1996 ला आदरकी बुद्रुक या ठिकाणी पती-पत्नी एकत्रीकरणातून बदली झाली. याच काळात तालुका ऑफिसचा चार्ज यशस्वीपणे सांभाळला आणि याच काळात दुसरी एक महत्त्वाची आणि गोड घटना घडली ती म्हणजे 24 ऑगस्ट 2001 रोजी त्यांना दुसरे पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्यांचे एक सुखी चौकोनी कुटुंब निर्माण झाले. सन 29/7/2003 या दोन्ही उभयतांची बदली जिल्हा परिषद शाळा मलवडी या ठिकाणी झाली आणि या दोघांच्या प्रामाणिक ज्ञानदानाने हा ज्ञानवेलू गगनावरी गेला. मुलांच्यात कमालीचा अपेक्षित बदल घडवून आणून मलवडीमधील ग्रामस्थांच्या मनात कायमच आदराचे स्थान निर्माण झाले. त्यानंतर 15 जून 2011 ला बिचुकलेमळा मलवडी येथे त्यांची बदली झाली. श्री बाजीराव जाधव मुख्याध्यापक. माणुसकीच्या दुनियेतील ही दोन्ही राजा माणसं एकत्र आली आणि बिचुकले वस्ती शाळेचं रूपडं बदललं. सन 2011च्या दुष्काळात शाळेतील झाडं जगवण्यासाठी दिवाळी, उन्हाळी सुट्टीतही शाळेत येणारी ही ध्येयवेडी माणसं पाहिली की मन अभिमानाने भरून येते. यानंतर महसुली गावाच्या नियमाने पुन्हा बदली, तीही केंद्रशाळा बिब्बी येथे. मुख्याध्यापिका सौ बोबडे मॅडम, श्री मोहन बोबडे सर यांचं उत्तम सहकार्य मिळालं आणि कमी होणारा पट हळूहळू वाढू लागला. 75,000चा उठाव मुंबईवरून जमा केला. 3 स्मार्ट टीव्ही, वायरलेस स्पीकर, ओव्हरहेड प्रोजेक्टर, स्क्रीन खरेदी केली. HDFCच्या संयुक्त विद्यमाने शाळेचा पत्रा बदलला. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, त्याच्या उठावातून शाळेला रंगरंगोटी, प्रवेशद्वार, ब्लॉक, वृक्षारोपण करून शाळा सुंदर व परिपूर्ण बनवली. आणि आज याच शाळेत त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम. सेवापूर्ती हा शब्द या व्यक्तिमत्वाला साजेसा ठरणार नाही, कारण सेवा करणे हा त्यांचा स्थायी भाव. मग ती ज्ञानसेवा असो किंवा इतर कोणतीही, सेवेचं व्रत अखंड चालूच राहणार. असे म्हटले जाते की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ईश्वर. अगदी त्याचप्रमाणे आजपर्यंत सुतार सरांनी जी निरपेक्ष भावनेने ज्ञानसेवा केली, इतरांना मदत केली, त्याचाच परिपाक म्हणजे आज त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षित, सुसंस्कारित आणि उत्तम ठिकाणी नोकरीला आहेत. उच्च शिक्षित, उत्तम नोकरी असणाऱ्या, सुसंस्कारित, मुलीसारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ सुनबाई आहेत. सुखी आणि समाधानी असं त्यांचं कौटुंबिक आयुष्य आहे. सुतार सर, तुमच्या आत्तापर्यंतच्या ज्ञानसेवेला त्रिवार प्रणाम. धन्यवाद. कार्य महान आपुले ज्याला नम्रतेचा साज, कार्य महान आपुले ज्याला नम्रतेचा साज, सेवा निस्पृह केली तर त्याला सेवेचा हा बाज. वसा घेतला सेवेचा केले कार्य ते महान, वसा घेतला सेवेचा केले कार्य ते महान, आणि ठेविला आदर्श सार्थ वाटे अभिमान. तुम्ही वटवृक्ष झाला दिली सावली प्रेमाची, तुम्ही वटवृक्ष झाला दिली सावली प्रेमाची, नातेबंध जोपासले ऊब दिलीत मायेची. न्याय केला तर आपण कीर्ती दूर पसरली, न्याय केला तर आपण कीर्ती दूर पसरली, दिव्य कार्याचा महिमा वाट पहा उजळली. कार्य पुढे बहरावे हीच शुभेच्छा या दिनी, कार्य पुढे बहरावे हीच शुभेच्छा या दिनी, वय केवळ निमित्त स्फूर्ती मिळो प्रतिदिनी. झाला